नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे. आज आपण क्लास 9 सब्जेक्ट इंग्लिश. आता या ठिकाणी आपल्याला पेज नंबर 87 वरती एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. लिव्ह इंग्लिश, पॅक्स, पॅकेट्स, पाउचेस, रॅपर्स. तर अशा टायटलची ही ॲक्टिव्हिटी आहे. यामध्ये काय काय दिलेलं आहे, जो काही सोडवण्याचा भाग दिलेला आहे, तो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यामध्ये सुरुवातीला आपल्या एक पॅकेटचं चित्र दिलेलं आहे. तर ते तुम्ही व्यवस्थित पाहून घ्या. त्यामध्ये काय-काय दिलेलं आहे, कोणकोणते कंटेंट आहेत, काय प्राईज आहे, वेट आहे. जे काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती एकदा व्यवस्थित काळजीपूर्वक निरीक्षण करून वाचून घ्या. यामध्ये फर्स्ट क्वेश्चन, गिवन अबोव इज द पिक्चर ऑफ ॲन इमॅजिनरी फूड आयटम्स packet. Let us see how to read the matter of the packet as a vigilant consumers. Look at the wrapper and complete the sentences. आता आपल्याला जे पहिलं चित्र दिलेलं आहे ते एकदा व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे आणि ह्या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. हे सेंटेन्स कंप्लीट करायचे आहे. त्यामध्ये फर्स्ट, द नेम ऑफ द फूड आयटम इज मोनी उडल. सेकंड, इट इज मेड बाय मोनी फूड्स कॉर्पोरेशन लिमिटेड. थर्ड, इट इज अ डॅश डॅश फूड आयटम. त्या ठिकाणी व्हेज नॉन व्हेज दिलेला आहे, तर हा व्हेज फूड आयटम आहे. फोर, द डॅश डॅश साइन इंडिकेट्स वेदर इट इज अ व्हेज ऑर नॉन व्हेज फूड आयटम. तर व्हेज हे दर्शवण्यासाठी ग्रीन डॉट त्या ठिकाणी दिलेला आहे. फिफ्थ, द इन्ग्रेडियंट्स आर व्हीट फ्लोअर, व्हेजिटेबल ऑइल, साल्ट, कार्बोनेट्स. सिक्स, the date of packaging is dash dash and the expiry date is not given. 7, it should be consumed before 8 months from the date of manufacturing. तर अशा प्रकारची माहिती आपल्याला त्या पॅकेटवरती दिसत आहे. Try and obtain more information about the various symbols printed on the packet. First, vegetarian mark. A green dot is a square with a green border is mandatory on all vegetarian packaged food products in India. A brown dot has to be used on the non-vegetarian products. Second, resin identification code. The triangle mark with arrow number 7 in the center and other written below is used to identify the types of plastic used in packaging the food product. It specifies whether the type of plastic is recyclable or not. Third, keep your city clean. The mark of a man throwing something in a dustbin is given on packaged food to request customers to throw the packaging material in a dustbin to keep the country clean. Discuss the following. फर्स्ट, व्हाय द रेसिपी इज गिवन ऑन द पॅकेट. म्हणजे पॅकेटवरती रेसिपी का दिलेली असते किंवा पाककृती का दिलेली असते. आन्सर इज द रेसिपी इज गिवन ऑन द पॅकेट टू प्रोव्हाइड द नेसेसरी इन्फॉर्मेशन रिगार्डिंग द प्रिपरेशन ऑफ द प्रोडक्ट. सेकंड, व्हाय डू पॅकेट टेल्स अस टू विजिट द वेबसाईट ऑफ द कंपनी. प्रत्येक पॅकेटवरती वेबसाईट दिलेली असते आणि त्या वेबसाईटला भेट द्या अशी विनंती का केलेली असते. आन्सर इज द पॅकेट टेल्स अस टू विजिट द वेबसाईट ऑफ द कंपनी टू सी मोर रेसिपीज. इट इज डन टू ॲडव्हर्टाईज अदर प्रोडक्ट्स ऑफ द कंपनी. थर्ड, व्हॉट आयडिया आर यूज टू मेक द पॅकेट अट्रॅक्टिव्ह. म्हणजे पॅकेट जे आकर्षक बनवलेलं असतं त्यामागे काय कल्पना असते. अट्रॅक्टिव्ह कलर, इमेज, slogan, different font are a few ideas used to make the packet look attractive. 4, how you will verify whether something is good for you to eat. जे तुम्ही आपल्या आरोग्यासाठी खाण्यासाठी चांगलं आहे हे कसं ओळखू शकता. I will check the nutrition chart and the ingredients to verify whether something is good for me to eat. B, collect the outer coverage of the fast food item. Discuss the following points in group and then write your observation in your notebook. म्हणजे तुम्हाला जे काही रॅपर आहेत, कोणतेही रॅपर तुम्हाला जमा करायचे आहेत आणि या ठिकाणी काही पॉईंट्स दिलेले आहेत. तर त्या पॉईंट्सच्या आधारे त्या रॅपरविषयी
त्या प्रोडक्टविषयी तुम्हाला चर्चा करायची आहे. आता हे तुम्हाला या ठिकाणी स्वतः करायचं आहे. सी वर्क in groups and prepare an attractive wrapper or packet for any product of your choice. Prepare an advertisement for your product. आता ग्रुप बनवायचा आहे आणि त्या एखाद्या प्रोडक्टविषयी तुम्हाला रॅपर बनवायचा आहे. त्याची ॲडव्हर्टाइजमेंट कशी करायची आहे याबद्दल ही ॲक्टिव्हिटी करायची आहे. तर हे या ठिकाणी मी बनवून दिलेलं आहे, ज्यावरती सगळ्या गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत. वेट, मॅन्युफॅक्चरिंग डेट, नाव, त्याचं जे काही आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे. डी, यू वॉन्ट टू कन्व्हिन्स द कस्टमर टू बाय युअर प्रोडक्ट. प्रिपेअर अ कन्व्हर्सेशन बिटवीन यू कस्टमर अबाउट इट. आता तुमचं एखादं प्रोडक्ट ग्राहकाला खरेदी करण्यासाठी तुम्हाला पटवून द्यायचं आहे, तर त्याच्याविषयी तुम्हाला संभाषण या ठिकाणी लिहायचं आहे. Convincing a customer about a product. Myself, sir, welcome to our shop. How can I help you? Customer, I want some quality fast food. Myself, okay, sir. We have variety of food item in our shop. I shall insist you to buy this protein Maggie. Customer, I haven't heard about this. Myself, it is new and become a craze in the market. Customer, what is the special about it? Myself, it's a purely vegetarian food rich with important ingredients rarely found in other products. Customer, what about the taste? Myself, quite yummy. Customer, are there any chemical additives? Myself, not at all. Every ingredient is a natural, healthy and nutritious. Customer, I believed your words. Pack me 3 packs of protein Maggie. Myself, here they are. Customer, thank you. Myself, welcome sir. तर अशा प्रकारचं हे संभाषण राहील. आता त्यानंतर ई क्वेश्चन. युअर यंगर सिस्टर वॉन्ट्स टू ईट समथिंग tasty. You are telling her the recipe of one such food item. Prepare a dialogue about it. आता या ठिकाणी इमॅजिन करायचं आहे तुमच्या धाकट्या बहिणीला काहीतरी टेस्टी खायचं आहे आणि तुम्ही तिला एक सोपी आणि लवकर होणारी अशी एक रेसिपी सांगता आहात आणि त्याबद्दल तुमचं संभाषण या ठिकाणी लिहायचं आहे. अँड इन्स्टंट रेसिपी. सिस्टर, दादा, आय एम रिअली हंग्री. मदर इजंट ॲट होम. Can you help me make something tasty? Myself, I am studying right now, sis, but I surely can tell you a recipe that will delight your taste buds as well as fill your stomach. Sister, thank you, Dada. So, what I need to do? What will be the ingredients? Myself, you need a salty, crispy biscuit packet, tomato, cucumber, and slice of cheese and tomato ketchup. Sister, here are them all. Anything else? Myself, nothing. Now take 2 biscuits and cut the slice of cheese according to the size of the biscuits. Sister, like this, right? Myself, that's good. Now place the cheese slice, tomato and cucumber between 2 biscuits and dip in ketchup. Your tasty, crispy, tummy filling delight is ready. Sister, it is so simple and delicious. Thank you, Dada. Myself, it's my pleasure. तर अशा प्रकारचं हा संवाद असेल. तर आलं लक्षात. आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजली असतील. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.